गेले 2 दिवस संपूर्ण जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे फॉर्म दिले गेले होते. प्रचंड अशा जे उत्साहामध्ये अनेक कार्यकर्ते ते फॉर्म घेऊन जात आहेत, ते मुलाखतीला येत आहेत. खरं तर हा उत्साह नगरपालिकेपासूनच कार्यकर्त्यांच्या मनात आहे, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता कार्यकर्त्यांची निवडणूक चाललेली आणि कार्यकर्त्यासाठी भारतीय जनता पार्टी ही अतिशय तळमळीनं काम करत आहे. त्याचा रिझल्ट पण आम्हाला मिळत आहे. नगरपालिकेमध्ये साधारण जुन्या आकडेवारीनुसार फक्त आमचे 31 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते, पण या नगरपालिकेमध्ये साधारण 131 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. 7 ठिकाणी सत्ता आलेली आहे, 4 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. नंतर महापालिका झाली, त्याही ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेशो असेल, सगळ्यात जास्त पर्सेंटेज असेल तर ते सोलापूरात असेल. 102 पैकी जवळजवळ 87 महापालिकेमध्ये नगरसेवक भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडून आले आहेत आणि 102 ठिकाणी आमचे उमेदवार उभे होते. तसाच प्रयोग आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीत करतोय. सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती आमचे उमेदवार असणार आहेत. प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहे. प्रचंड उत्साहामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती घरामध्ये मुलाखती होत आहेत. या आजच्या काल मोहोळमध्ये झाली, आज सोलापूर उत्तर होतीये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी मुलाखती चालू झालेल्या आहेत. उद्यापर्यंत आमचा मुलाखतीचा कार्यक्रम संपून जाईल. 2 दिवसामध्ये सर्वे आल्यानंतर आम्ही उमेदवारी जाहीर करू. पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदमध्ये कमळ चिन्ह आणि झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही मी देतो. नाना, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रितपणे लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासोबत शरद पवार गट सुद्धा त्यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. कशा पद्धतीनं आव्हान आपण पाहता या तिन्ही पक्षांचं आपल्या समोर? महाराष्ट्रामध्ये झालेली निवडणूक बघता, सोलापूरची झालेली निवडणूक बघता, महायुतीचा प्रतिस्पर्धी दिसतोय तुम्हाला. इतर काँग्रेस मुक्त तर झालेलंच आहे. सोलापूर जिल्ह्याच्या नगरपालिकेमध्ये फक्त 2 जागा काँग्रेसच्या आल्या, तीच परंपरा त्यांनी ठेवली. या महापालिकेमध्ये 2 जागा आल्या. आमच्या समोर फक्त काँग्रेस हेच प्रतिस्पर्धी होतं. आम्ही ती काँग्रेस मुक्त करतोय. नाही म्हणलं तर महायुतीतलेच प्रतिस्पर्धी आमचे असणार आहेत. ठीक आहे, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्याची स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांना ताकद देईल, त्यांच्या हातात कमळ देईल आणि निवडून आणण्याची जबाबदारी पण भारतीय जनता पार्टी घेत आहे. भाजप कशा पद्धतीने लढणार आहे? कोणासोबत युती होणार आहे की स्वतंत्र लढणार? भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढण्याची तयारी करते. त्यातनंही कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू, आम्ही आज सांगितलेलं आहे. पण आतापर्यंत कोणाचा प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढेल हे 100% समोर येत आहे. नाना, खरं तर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याची होती, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भाजप त्यावरती दावा करतो आणि अनेक ठिकाणी निवडून आणतोय. मात्र आता 2 राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्रित झाल्यानंतर काही फटका या गोष्टीचा बसू शकतो का भाजपला? काय याबद्दल प्रेडिक्शन? महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे अतिशय तळमळीने काम करत आहेत. आमची केडर म्हणजे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा ताकदीनं लढतोय, त्यांच्या जीवावरच आमचा पक्ष उभारतोय. त्यामुळं भारतीय जनता पार्टी कमळ हाच आमचा सगळ्यात मोठा उमेदवार असणार आहे आणि तोच उमेदवार घेऊन आम्ही जिल्हा परिषद लढतोय आणि आम्ही नक्कीच जिंकेन. आमचा प्रतिस्पर्धी कोणीही नसून आमचा प्रतिस्पर्धी सध्या माहितीतला आमचा मित्रच आहे, पण कार्यकर्ते त्यांचेही त्यांना सांभाळायचे आहेत, आमचेही आम्हाला सांभाळायचे आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे.